आज आमच्या भगत मंडळींपैकी जे पायी चालत आलेत त्यांचा, तसंच जे गाडीने आलेत त्यांचा आज दुसरा दिवस आहे आणि आज ते मेरूमधून निघणार आणि मग पुढे विळेकामती म्हणून गाव आहे. बाय द वे, हे विळेकामती गाव म्हणजे ते गाव जे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सयाजी शिंदे. सो सयाजी शिंदेचं गाव आहे विळेकामती. म्हणजे ही दोन वेगवेगळी गाव आहेत, वेळ आणि कामती. तर त्यातल्या बहुतेक वेळ्यामध्ये सयाजी शिंदेचं घर आहे. जर ते एक्सप्लोर करता आलं वेळ्यात गेल्यावर किंवा कामतीमध्ये गेल्यावर, सो मी ते नक्की एक्सप्लोर करेन. आणि तुम्ही बघू शकता आता मी जिथे उभा आहे तिथून हे मागे मंदिर आहे मेरूचं, आणि पुढच्या बाजूला माझ्या एक्झॅक्ट अपोजिटला मी तुम्हाला ॲक्च्युली याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला पण मी चालू करायचंच विसरलो व्हिडिओ. सो मी असं वागत असतो, स्वतःशी मूर्खपणा करत असतो. बरं असो. तर मला फक्त एवढंच म्हणायचं, मी आता सकाळी उठलोय 6 वाजता. गाडीत झोपलो होतो रात्रभर. इकडे झोपायची सोय होती पण तरी पण माझ्या खाज थोडीशी म्हणून मी गाडीत झोपलो. रात्रभर गप्पा मारल्या. आमचे 2 दादा आहेत, एक आनंद दादा आणि एक रमेश दादा. त्या दोन्ही दादांशी गप्पा मारल्या. बऱ्याच चांगल्या गोष्टी कळल्या. आणि आत्ता जी सकाळ झाली आहे ती नवीन सकाळ आहे आमची. हे जे मागे मंदिर दिसतंय हे मेरूचं मंदिर आहे, जिथे स्वयंभू शिवलिंग आहे. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी आता जे पाहतोय ते तुम्ही बघायला हवं. इतकं सुंदर दृश्य आहे, नयनरम्य असं, सॉरी या फंबलसाठी आय एम सॉरी. नयनरम्य असं दृश्य तुम्हाला दाखवतो मी. बाय. हा सूर्य पण बघा कसा अजून पांघरून घेऊन झोपलाय. बहुतेक त्यालाही तेवढीच थंडी वाजत असावी जेवढी इथे आहे. आणि तुम्ही धुकं बघू शकता. अक्षरशः तिकडचे डोंगर दिसत नाहीये, शेती दिसत नाही, काही दिसत नाही, पण हे दृश्य जे आहे डोळ्यांना सुखावणार आहे. बरं, हे जे पठार आहे ना, मी झूम करतोय. या पठारावर बघा कसलं तरी एक मंदिर आहे, फक्त बरोबर मध्येच. हे जे आहे, कॅमेरा क्लिअरिटी क्वालिटी थोडी घाण वाटली तरी पण बघावं तर लागेलच, कारण हे मंदिर फारच लांब आहे आणि माझा मोबाईल 10x वर झूम होऊ शकत नाहीये. ओके, तर अशा प्रकारचं दृश्य आहे. इकडे परत सगळे भाविक जण, भक्तजण इथे जमलेले आहेत. हळूहळू आंघोळा करून हे करून जमतायत. आणि हे आहे मंदिर. हे जुन्या काळातलं बांधकाम आहे. असं म्हणतात हे पांडवकालीन मंदिर आहे. सो पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. सो त्या पद्धतीचंच बांधकाम. आणि मी जिथे उभा राहिलोय ना, हे तट आहेत मोठे. हा खूप उंच असा तट आहे बघा. नंतर मी बाहेरून त्याला एक्सप्लोर करेन. स्टे ट्यून. बाय. आता आपण मंदिरात जाऊया, बघूया की मंदिरामध्ये नेमकं काय चाललंय. सो मी एक्सप्लोर करण्याचा, बहुतेक आरती चालू आहे मंदिरात. आणि माझं असं म्हणणं आहे, कालपर्यंत माझ्या हातात जो गिम्बल होता त्याचं चार्जिंग पूर्ण लो झाल्यामुळे मी ते आता चार्जिंगला लावलंय इकडे. आणि तुम्ही बघू शकता मंदिरात आरती चालू आहे. राहिलोय ते मेरू गाव. हे जे वरती जी घरं दिसतात वरच्या बाजूला, हे पूर्ण गाव आहे. इकडे पण सुद्धा, इकडे सुद्धा एक मंदिर आहे. हे मंदिर आहे रामवरदायणी माता. सो ही घरं आहेत इकडची. आमच्या गावची घरं ह्या पद्धतीची असतात. कोकणातली घरं कशी जरा थोडीशी म्हणजे असं कौलारूच घरं ही पण आमच्याकडे फक्त 2 बाजूंनी कौल असतात. कोकणात 4ही बाजूंनी कौल असतात, म्हणजे वारा कुठूनही येऊ दे. आमच्या घरांना थोडं नुकसान होतं जर जास्त वारा आला तर.
पण तरी सुद्धा अजूनही तशीच घरं बांधतायत. पण असो, गाव गाव असतं, गावावर आपलं प्रेम असतं. करणं किंवा सेल्फी स्टिक शूट करणं फार कठीण आहे, पण तरी हात लांब करून करण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्ही ऍडजस्ट करा. आता बऱ्यापैकी सकाळ झालेली आहे, लोक ऑलरेडी उठलेली आहेत. जसं घाटादेवीची यात्रा सुरू होणार हे कळतं तेव्हा मेरूगावची तयारी सुरू होते. मेरू काय विळेकामतीमध्ये सुद्धा तयारी सुरू होते. कारण आम्ही जेव्हा भगत मंडळी यात्रा करून येतो तेव्हा त्यांची काळजी घेणं, त्यांना काय हवं नको ते बघणं, हे काम विळेकामती, मेरूगाव हे आजपर्यंत करत आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्या दत्तांना रामकृष्ण हरी, दत्तांना परत हे आमचा अधिक दादा इकडे जो दिसतोय तो बघतही नाहीये, तोच. आणि बाकीचे आंघोळी वगैरे असं सगळं चालू आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय, म्हणजे मला काय म्हणायचंय तेच मला माहित नाही. पहिल्यांदा ब्लॉग करतोय. तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, कारण अजून पुढे जाऊन मी पूर्ण यात्रा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. ब्लॉगचे 1.5 मिनिटाचे व्हिडिओ मी कदाचित इंस्टाग्रामवर पण टाकेन आणि युट्यूबवर पण टाकणार आहे. इथे बघा आपापलं पुरुषांचं गॉसिपिंग चालू आहे. सो गाव गाव असतं. आणि बघा ना, घरं किती सुंदर आहेत, गाव किती सुंदर आहे. ते शेणाने सारवलेली घरं वगैरे, शेणाने सारवलेली ओटी. आणि सगळ्यात महत्वाचं एक मिनिट हाय कर, हे आमचा तानाजी दादा. गावाला आलो की थोडं भाषा बिघडतेच. मुंबईला असताना थोडी भाषा बरी असते, पण गावाला आलो की आपल्या गावचा होऊन जातो मी. कारण गावाला आलो ना, सेल्फी चालू आहे, नको टेन्शन घेऊ, तरी दाखवू का? तर सगळीच मंडळी कुठल्या कुठल्या घरामध्ये राहतात इकडच्या, सगळे भक्तजन आहेत, सगळे आवडीने म्हणजे त्यांच्यासाठी काही गोष्टी करत असतात. आंघोळीला पाणी तापवणं आमच्यासाठी असो, किंवा आम्हाला टॉयलेटची सोय करून देणं, ह्या सगळ्या सोयी इथली लोक आपल्याला पुरवतात. आम्ही त्यांचे पाहुणे. सध्या सगळी पोरं आंघोळी वगैरे सगळे चाललंय. आणि मी जिथे राहिलो ते घर आता आलेलं आहे. आणि माझा गिम्बल मला घ्यायचा आहे, जेणेकरून मग मी पुन्हा गिम्बलने व्यवस्थित शूट करेन. आता मी 2x मध्ये झूम करतोय, मला 1x मध्ये झूम शूट करावं लागेल. मजा येते आणि सगळे आता बरेच लोक म्हणजे जे काल आले नव्हते ते आता सकाळी गाडीने पोहोचलेले आहेत, कोणी मुंबईवरून आले आणि टी शर्ट्स वगैरे आणणार होते दादा. आणि एक मस्तीखोर मुलगा मला दिसतोय, म्हणजे खूप मस्ती करतोय, तोच मागास मजा येते. आता जरा मला असं वाटतंय ब्लॉगिंग म्हणजे नेमकं काय मला माहित नाही, पण जर मी ही करेक्ट ब्लॉगिंग करतोय मग ठीक आहे. मला असं वाटलं म्हणून मी चालू केला व्हिडिओ आणि बरोबर करतोय. पण आता तुम्हाला याच्यात काय मजा येत नसेल, कारण मी चुकीचं करतोय, मी माईकच नाही लावलाय. आणि म्हटल्याप्रमाणे टी शर्टचं खाते वाटप चालू झालेलं आहे. जवळजवळ इथे सगळी जी गर्दी दिसते ही टी शर्ट घेण्यासाठी आलेली आहे. स्वतः सगळ्यांना टी शर्ट मिळालेले. गणेश मिळालं? ओ माय गॉड. अजून कोण इकडे? हो, आमचा विश्लम बुवा, त्याला पण मिळालेलं आहे टी शर्ट. आणि सगळे इथे वाटप चाललंय टी शर्टचं.
मंत्रिमंडळासारखं खाते वाटप चालू आहे नाही. 50 खाती होती आणि 50 खाती वाटतात. तुम्हाला कुठलं पद मिळालं? सो सगळे आपापली पद घेऊन 40 नंबरचं भेटले आम्हाला. तुम्हाला 40 नंबरचं पद मिळालं, मग आम्हाला 44चं मिळालं. तसं तर गडबड बघा कशी असते सगळ्यांचे चेहरे. मिळाली का? नाही तुम्ही तर वाटताय ना. तुला मिळालं बाबू? नाही मिळालं. नाही मिळालं त्यांना विचार. तान्या मिळालं? मिळालं का? खातं वाटप झालं का तुमचं? नाही झालं. हा भांडणं झालं. अच्छा पाणी मंत्री कुणाला परवा हे चाललंय. अच्छा तो आमचा बाबू दादा जो टिक करतोय ना पेनने. आणि आता सगळे टी शर्ट घेतल्यावर एकदम उत्साहामध्ये मिरवणुकीत नाचतील, आईला घेऊन जातील. बापरे केवढे ते टी शर्ट. अजून एवढे आहेत. माणसं जास्त आहेत का टी शर्ट पेक्षा? तर टी शर्ट जास्त आहेत. सो खूप उत्साह. आणि आता जेव्हा पालखी निघेल किंवा मिरवणूक निघेल तेव्हा हे सगळे नाचतील किंवा काय. तर मी पण आता ह्यांचा एक भाग झालेला आहे. सो मला पण फार आनंद वाटतोय की मी ह्यांचा एक भाग आहे. भगत आता म्हणजे आता वाजलेत दुपारचे म्हणजे सकाळचे 11:30 वाजलेत आणि कळा झालेला आहे. देवीचा कळा झाल्यानंतर आता सगळी पालखी निघायची तयारी चालू आहे. त्याआधी मेरू गावाने जे जेवण आमच्यासाठी केलं आहे म्हणजेच भाविकांसाठी, तर ते जेवणासाठी म्हणून सगळे लोक चाललेले आहेत जेवणाच्या दिशेने. आणि इथे मागे आहे ना रघुदादा उभा आहे. म्हणजे तुम्हाला मगाशी मी म्हटलं ना की आम्हाला सगळ्यांना टी शर्ट स्पॉन्सर केले, तर हे मुंबईवरून टी शर्ट्स घेऊन आले दादा सकाळी, रघुदादा आणि साखरे पुजारी. हां तर म्हणजे व्लॉगच्या माध्यमातून आपल्याला जे कोणी बघतायत ना तर त्यांना हे कळावं की आपण मेरूला का येतोय किंवा का, म्हणजे नेमका महिमा काय आहे घाटाई देवीचा. म्हणजे आपल्या भगत मंडळींना माहिती आहे, साताऱ्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे, साताऱ्याच्या बाहेरच्या पण बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण नेमका काय महिमा आहे आपल्या देवीचा. आणि आज आपण मेरुलिंगापर्यंत आलोय तर मेरुलिंगाचा काय महिमा आहे आणि आपण इथे काय येतो, या सगळ्या गोष्टी जरा कळल्या तर बरं होईल. असं हे बहीण भावाचं नातं असल्यामुळं घाटाई देवी दर 3 वर्षानं मेरुलिंगी या गावी येत असते. अच्छा येत असतात. दर 3 वर्षांनी येते. दर 3 वर्षांनी येत असतात इथे. अच्छा हे पांडवकालीन मंदिर आहे. हां पांडवाच्या ह्यातलं हे मंदिर आहे. स्वयंभू पिंड आहे हां जे घाटाई देवीची हे काय त्याला म्हणतात आपलं तुमचं पाषाण. आणि हे इथलं पाषाण एक सारखंच आहे. म्हणजे ते त्याला काय बोलतात ते. हा म्हणजे सेम आहे. सेम आहे. हां 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 बरं. रघुदा तू सांग ना जरा अजून काय तुला. मेरुलिंग हे जावली तालुक्यामध्ये आहे. आणि घाटाई देवी देवस्थान हे सातारा तालुक्यामध्ये आहे. तरी अंदाजे 50 किलोमीटर इथून हा प्रवास आहे. आणि दर 3 वर्षांनी आई घाटाई आपल्या भावाकडे येते. तर तिचं सासर आहे ते माहेर आहे. तर माहेरला येते. तर माहेरवरून यात्रेनिमित्त भगतकुळ आणि तिचे 18 मानकरी हे तिला दर 3 वर्षांनी ही प्रथा आहे. पूर्व पारंपरिक चाललेली ही प्रथा आहे की तिला न्यायला येतात. आणि यात्रेच्या 2 दिवस अगोदर आईला श्री क्षेत्र घाटाई घाटवण येथे नेलं जातं. आणि मेरुलिंग इथून वाजत गाजत पालखीतून नेलं जातं. आणि पायी मेरुलिंगापासून ते घाटाई देवस्थानापर्यंत नेलं जातं. त्याच्यामध्ये वेळेकामती म्हणून एक गाव आहे. तिथे त्या दिवशी रात्री ही पालखी विसाव्यासाठी ठेवली जाते. म्हणजे आज आपला दुसरा दिवस आहे की नाही. आज दुसरा दिवस आहे. काल निघालो आणि कालच आपण मेरूला पोहोचलो. आणि आज सकाळी
आता आपण मेरूमध्ये आहोत आणि आता आपण इथून पालखी निघणार ते विळेकामतीमध्ये थांबणार. वेळेकामतीमध्ये मुक्काम होणार. वेळेकामतीमध्ये आज रात्री यात्रा भरते आईची. ती आरती वगैरे होणार, ती जत्रा भरवणार आम्ही आणि मानाने तिला पाठवणार. हा आणि अशा प्रकारे ती त्या दिवशी दुसऱ्या दिवशी विसावा होतो आईचा तिथे. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आई मंदिराकडे रवाना होते. अच्छा. आणि वाजत गाजत तिला रवाना करतात. आपण आता असणारच आहोत सोबत. सो आता इथून पुढे आपण घाटेपर्यंत सोबत असणार ना. हो. अजून काही गोष्टी असतील तुला आठवल्या तर नक्की लोकांना पण माझ्या मते ऐकायला आवडतील गोष्टी. कारण लोक जेव्हा व्लॉग बघतील ना हा, तर मला असं वाटतं त्यांना जरा इंटरेस्ट होईल. अरे साताऱ्यामध्ये असं काहीतरी आहे, गोष्टी वेगळ्या आहेत. आता जसं आहे 500 वर्ष जुनं मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे. हा, सो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर लोकांना इंटरेस्ट असतो ना की आपण बघू जरा जुन्या गोष्टी एक्सप्लोर करू. आणि आता लोकांना जुनं आवडतं. सो मला असं वाटतं की लोकांना बघायला आवडेल. सो ते इथपर्यंत यावेत म्हणून मी हा व्लॉग करायचा अट्टास करतोय दादा. धन्यवाद. बरं, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आता हे बघा सगळे जेवायला बसले. मी पण चाललोय जेवायला, मला पण भूक लागली आहे. आणि हे श्री क्षेत्र मेरुलिंग सेल्फी कॅमेरामुळे ते उलटं दिसतंय. पण मला फक्त एवढंच सांगायला आवडेल की आता आपण विळेकामतीत जाणार. ते मला बोलत आहेत, ते हात दाखवते तिकडे. हा, हे सगळे बोलत आहेत. सो मी आता जेवायला बसतो. बाकी पुढचं आपण नंतर बघूया आपण सगळं. ही आमची पंगत बसलेली आता पूर्ण. हा, सगळ्यांचा घेतलाय. हा आमचा बाबू आणि स्पेशल रोशन दादा. हा हो रे बाबा. हाय हाय हाय. अर रघु दादा राहिला. हे सगळे बसलेली मंडळी आहेत. खूपच मोठी पंगत आहे नाही का. लय फिरावं लागेल मला अख्खी पंगत घ्यायची तर. हेच पाहिजे, हात दाखवा जरा. येस येस सर, हात दाखवा, हात दाखवा. बघा बघा, यांनी एवढी बुंदी घेतली आणि ग्लास भरून बुंदी घेतली आणि रेकॉर्ड होते बाय द वे. त्यामुळे तुम्ही बघणार तर तुम्हाला जाणवणार. बघा, नंतर लाज नाही वाटली पाहिजे. मी घेतलं आता ह्याच्यात. हा, येस, व्हेरी गुड. येस, एनर्जी हीच पाहिजे. ग्लास इथे कोणी ठेवले? काढा की ताटाचा. तिकडे होय, तुम्ही तिकडे बसलाय. येस, कोण राहिलं होतं मगाशी? एवढेच राहिले होते. आणि इकडून जेवण बनवून हे सगळे वाढतायत मेरू गावचे सगळे ग्रामस्थ मंडळ. इकडे पाणी सगळं घेतलंय आता. हे समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूने सगळे भाविक बघा आता जमलेले आहेत कसे. हे सगळे पवळीवर इथे बसलेले आहे. पवळी म्हणजे आमच्या भाषेत त्याला पवळी म्हणतात, पण इथे बसतात लोक असे. सो इथे आता एवढी गर्दी जमा झालेली आहे फक्त देवीला परत घरी न्यायला, म्हणजेच घाटाई देवीच्या स्थानावर न्यायला, जे आमच्या इकडे. आणि हे मंदिर. तर तुम्हाला हा जो पवळीचा भाग दिसतोय ना, हा भाग, हा कोपरा. तर हा जो कोपरा आहे ना, या कोपऱ्यामध्येच मला असं आठवतंय मागच्या 10 किंवा 12 वर्षापूर्वी मी आलो होतो इकडे आणि याच कोपऱ्यावर मी रात्रभर झोपलो होतो. चुकून झोप लागली होती. बराच वेळ गप्पा मारत होतो मित्रांशी. मित्र म्हणजे भाऊबंदच लागतात ते. सो त्यांच्याशी गप्पा मारता मारता झोप लागली आणि मी रात्रभर झोपलो. काल मला पुन्हा आठवत होतं म्हणून मी या कोपऱ्यावर पुन्हा आलो. तेव्हा इकडे माझ्यासोबत गप्पा मारायला रमेश दादा होते आमचे आणि आनंद दादा होते. तर दोघांशी गप्पा मारता मारता पुन्हा 1 वाजले रात्री आणि मग मी गाडीत जाऊन झोपलो. पण हा कोपरा म्हणजे यादगार कोपरा थोडक्यात सांगायचं तर.
आणि मागची सिनरी तर तुम्ही काल पण बघितलीच आहे, आता पुन्हा एकदा बघा, खूप सुंदर सिनरी आहे. सो असं जर असेल तर गाव सोडून काय येईल कोणी मुंबईला, बरोबर की नाही? तुम्ही या इकडे आमच्या गावाला सगळ्यांनी, मला असं वाटतं यायला हवा. मला भीती वाटते ऍक्च्युली उंचीची. आता मी जिथे उभा आहे त्या पाया डायरेक्ट इथे ही पण भिंत आहे याची, उंच भिंत आहे, काय बोलतात त्याला, तट. त्या तटावर उभा आहे तर भीती वाटते. नशीब याला ते लोखंडाचं हे पकडायला ठेवलंय, नाहीतर भीतीच वाटली असते खूप. समोरचा सीन पुन्हा एकदा दाखवायचं वाटतं, मी तुम्हाला दाखवतो. कैमरे लगाया झालं. हाँ ये देखो, तुम ये मिस करोगे भाई. हे पडायची भीती वाटते. काय झालंय का, स्वतःहूनच फिरतोय. ही आमची थोरली आई, ही आमच्या मोठ्या वहिनी, ही आशा नानी. बॅटरी तुम्हाला एक व्हिडिओ देतो, व्हिडिओ. अरे लाजतायच. वा वा वा, बायकांची आपली 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 मजा चालू असते. हे बघा अशी काय बडबड करतायत त्यांचं त्यांना. चला ग आपण साऱ्या जणी मागूया जोगवा, चला ग आपण साऱ्या जणी मागूया जोगवा, मागूया जोगवा घटूबाईच्या नावान, मागूया जोगवा घटूबाईच्या नावान. माझ्या परडीत कुणी वाढील ग गाऊ, परडीत वाढील ग गाऊ, माझ्या परडीत कुणी वाढील ग गाऊ, माझ्या परडीत कुणी वाढील ग गाऊ, वाढील ग गाऊ सुखी राहू बहीण भाऊ, वाढील ग गाऊ सुखी राहू बहीण भाऊ, वाढील ग गाऊ सुखी राहू बहीण भाऊ, वाढील ग गाऊ सुखी राहू बहीण भाऊ. चला ग आपण साऱ्या जणी मागूया जोगवा, 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 मागूया जोगवा घाटूबाईच्या नावान, मागूया जोगवा घाटूबाईच्या नावान, मागूया जोगवा घाटूबाईच्या नावान, मागूया जोगवा घाटूबाईच्या नावान. माझ्या परडीत कुणी वाढील तांदूळ, 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 वाढील तांदूळ घालू देवीचा गोंधळ, वाढील तांदूळ घालू देवीचा गोंधळ. चला ग आपण साऱ्या जणी मागूया जोगवा, चला ग आपण साऱ्या जणी मागूया जोगवा, मागूया जोगवा घाटूबाईच्या नावान, मागूया जोगवा घाटूबाईच्या नावान. माझ्या परडीत कुणी वाढीली गडाळ, 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 वाढीली गडाळ सुखी राहू तिचं बाळ, वाढीली गडाळ सुखी राहू तिचं बाळ, वाढीली गडाळ सुखी राहू तिचं बाळ, वाढीली गडाळ सुखी राहू तिचं बाळ. ए बुगडी गिळी, ए बुगडी गिळी, ए पिशवी 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 खाली ठेव. थांबा थांबा थांबा, चालू दे देवी, देवी येऊ दे. नाही थोडं तुला काय आपण केलं पण तसे नाही घ्यायची, खाल्लं माणूस पुढे येणार. तू बाहेर पड.
चपले आहेत आपल्या पायाला. हा हा. माझ्या गिंबलनी प्राण तोडलाय तो. हे सगळं गाव आहे. हा तो गाव जमा झालाय आणि चला दिंडीतील सर्वांनी ठिकाणी सर्वांनी ऐकलं. दिंडीतील सर्व मृदंगवादक गोपीनाथ महाराज मोकाटे यांच्याबरोबर आता सगळे पालखी वगैरे घेऊन चाललेत आणि ही जी काठी आहे हा ज्यांच्याकडे मान आहे त्यांनी ती घेतलेली आहे. हे किती लोक जमा झालेत तिकडे, बायका गावच्या, परत इकडे देवीची पालखी आहे, इकडे अजून बायका. आणि ही जी पालखी आहे ही या रथामधून नंतर घेऊन जाणार आणि ही पालखी वेळेकामतीला आता जाईल, निघेल. पालखी निघाली आहे. सो आता ज्या पद्धती आता सगळे पालखी वगैरे घेऊन चाललेत आणि ही जी काठी आहे हा ज्यांच्याकडे मान आहे त्यांनी ती घेतलेली आहे. हे किती लोक जमा झालेत तिकडे, बायका गावच्या, परत इकडे देवीची पालखी आहे, इकडे अजून बायका. आणि ही जी पालखी आहे ही या रथामधून नंतर घेऊन जाणार आणि ही पालखी वेळेकामतीला आता जाईल, निघेल. गावातून निघताना सगळे पालखीच्या पाया वगैरे पडतायत, गोमूत्र शिंपडलं जात आहे आणि पिशवीपर्यंत तिथं ठेवा अबुवा, पिशवीपर्यंत तिथं ठेवा, मग येतो नाही गेलं. चला चला घ्या. आता पालखी निघाली आहे. पालखी या रस्त्याने खाली निघेल आणि आपण बघू शकतो की पालखीच्या अवतीभोवती किती गर्दी होते. आमच्या गावाने केलेला टेम्पो आहे जो ज्या भाविकांना चालता येत नाही त्यांना या टेम्पोनी सोय केलेली असते. त्या पण गाड्या ज्या आमच्या गावावरूनच आलेल्या आहेत पूर्णच्या तरी. आणि आता ही पालखी निघालेली आहे. हळूहळू चालत 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 आता ही पालखी पुढे जाईल. या मेरू गावची जी वेस आहे
ती ओलांडेपर्यंत गाववाले त्यांना सोडायला येतील आईला, आई घाटाई देवीला. आणि मग त्या पुढचा प्रवास हा जे देवीच्या पालखीला खांदा देतात ते पुढे विळेकामतीमध्ये पालखी थांबवतील. सो अशा प्रकारचं वातावरण मेरूमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा जो मी कुंड तुम्हाला काल दाखवला होता तो कुंड, आणि त्याच्या खालच्या बाजूला हा रस्ता आहे, हा मेरू गावावरून खाली उतरण्यासाठीचा रस्ता आहे. आणि आता पालखी निघालेली आहे. आणि ती समोर तुम्ही पाहू शकता काठी. आणि काठी पालखी हा शब्द जोडून घेतला जातो. सो ती काठी जी असते त्या काठीसोबतच पालखी जाते, म्हणून काठीवाला तिकडे पुढे थांबला आहे. त्या काठीवर ज्या रंगीबेरंगी झेंडे लावलेत ते या भक्तजनांच्या उत्स्फूर्तपणाची पालखी थांबवत थांबवत चालली. थोडासा आरडाओरडा झालाय, पण ठीक आहे, तर नॉर्मल आहे. या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. मान पान सगळं बघावं लागतं. आता हा जसा तुम्हाला दाखवतो त्याच्यासोबत या मेरू गाववाल्यांनी म्हणजे मेरूलिंग श्री क्षेत्र मेरूलिंग पंचक्रोशी दिंडी सोहळा नावाची त्यांची हा रथ आहे. हा रथ घाटाईच्या पालखीसाठी ते पाठवत आहेत. पुढे ती पालखी या रथामध्ये स्वार होईल आणि मग हा रथ पुढे घाटाईपर्यंत येणार आहे विळेकामतीमधून. पण पालखी जिथे पायी नेण्याचं हे आहे, सोय आहे, तिथे पायी नेली जाईल. आणि जिथे पायी नेण्याची सोय नाही तिथे हा रथ वापरला जाईल. असा हा रथ एकदम सुंदरपणे सजवलेला आहे. म्हणजे आत्ता जरी तो तुम्हाला कळत नसला की काय म्हणजे त्या रथामध्ये खासियत आहे, त्याची लाइटिंग, त्याची रोषणाई ही संध्याकाळी बघण्यासारखी आहे. सो हा जो रथ दिसतोय ह्याला संध्याकाळी मी तुम्हाला नक्की दाखवेन. निघाल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर थोडंसं दुःख आहे की आई आली आहे आणि माहेरावरून निघाली आहे. पण किती आनंदाची गोष्ट ती आमच्यासाठी, कारण आमच्यासोबत देवी पुन्हा चालली आहे. घाटाई देवीचं जे गाव आहे, तिचं घर आहे तिथे. आणि हा जो मागचा सिनरी तुम्ही बघा, इतकी सुंदर सिनरी आहे. डोंगर एवढे उंच उंच. हे जे लीड करते तिच्या मागे उभी आहे ती माझी मम्मी आहे. हौस असते की नाही असं गाणी गायची वगैरे वगैरे, ती पूर्ण होत नाही. पण आता तिने माईक हातात घेतलाय आणि ती गाणी गाते. अख्खा जो बायकांचा ग्रुप आहे मगाशी,